सिरियल किलरला पकडण्यासाठी तिघेजण आता जीवाचं रान करत असतात, कारण नववधूंना सिरियल किलर पकडून त्यांना 2 दिवसानंतर मारून टाकत असतो. त्यामुळे इथे संपूर्ण शहरामध्ये हाहाकार पसरलेला असतो. त्यामुळे सिरियल किलरला लवकरात लवकर पकडणं हे गरजेचं झालेलं असतं. तेवढंच येथे आता राघू घरी आलेले असते. ते आलेल्या बॅग फेकून देते एका बाजूला आणि जाऊ नका पाणी प्यायला सुरुवात करते. ती खूप जास्त घाईघाईने पाणी पित असते, घाबरलेली असते. तेव्हा अबोली, अंकुश, क्रिश तिच्याकडे बघत असतात. ते जरा विचित्रच वागत असतील. तेव्हा अंकुश जात आणि मन तू राबो आलीस तू म्हणते ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो काय झाले तेवढी घाबरलीस का. तेव्हा राघू म्हणते कोण मी नाही घाबरले. तेव्हा इकडे क्रिश येतो आणि म्हणत असतो की राघवू तू म्हणतेस की तू नाही घाबरलीस, पण बघ जरा स्वतःकडे, हात पाय थरथरत आहेत तुझे आणि म्हणतेस की काही नाही झाले म्हणून तू कुठे गेली होतीस ते जरी सांग. तेव्हा सांगितलं ना मी कुठे गेले नव्हते आणि तुम्ही सगळेजण आम्ही आल्या मला प्रश्न का विचारतात. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं सारखे. हे बघा मी कुठेही गेले नव्हते आणि तसेही दुसरे मी कुणाला भेटायला जाणार आहे. माझं लग्न बरोबर झाले ना, हे दुर्दैव आहे माझं. त्याच्यामुळे या बंधनातून आता मला मोकळं सुद्धा होणार नाहीये. त्याच्यामुळे कुणाबरोबर गेले होते, कुठे गेले होते याला काहीही महत्त्व उरत नाही. तेव्हा क्रिसमस्व हे विचारलेले प्रश्नाचे उत्तर नाहीये. राघू खरं खरं सांग कुठे गेली होतीस आणि कुणाबरोबर गेली होतीस. तेव्हा तिथे आता राघू म्हणत असतील